तर बघू शकता आमचं गावाकडे गेलं की असा रोडनी फिरत फिरत ब्रश असतो, कारण की इकडं तिकडं फिरत असं भारी वाटतं बरं का ब्रश करायला, चुलत्या बिलत्याला बोलत. तर हे बघा इकडं बघू शकता, हे आहे माझं घर. तर चला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मी होम टूर देते. आणि माझ्या घराच्या बाजूला एक साईडला सगळी शेती आहे, सगळी शेती बरं का, आमचं शेत नाही आहे पण दुसऱ्याचे शेत आहे. तर चला हे बघा आमचं घर आहे. इकडे हे 3 मुली माझ्या भावाच्या खेळत आहे आणि तिकडं माझी बहीण चुलीवर पाणी घेत आहे बघा, गावाकडं चुलीवर पाणी. आणि इकडं आहे माझा भाऊ आणि ही आहे माझ्या आईची रूम. आणि आईला आम्ही गावी आहे ना गॅस घेऊन दिला, कारण की आमची आई चुलीवर स्वयंपाक करायची आणि तिकडे गॅस घेऊन दिला. आणि इकडं आहे माझी भावजाई. तर आजकालच्या सुनांना सासा नको आहे ना, तर मग माझी आई एकटी करून खाती, माझ्या भावजाईला नाही होत करायला, काय बोलायचं तुम्हाला आता. मग हे आहे आमचं असं ग्राउंड छोटंसं आणि तिकडं बाथरूम. आणि मग मस्त मस्त इकडे लगेच भावजाईंनी बनवले पोहे. मग आम्ही गरमागरम असे पोहे करून खाल्ले. आणि आमची गावाला गेली की तब्येत ओ माय गॉड, असं बोलत बोलत बघा छान छान आम्ही डायरेक्ट पोहे बघा प्लेट भरून खातो, कारण की आम्हाला खायची अशी सवय आहे नाही का, तेव्हा आमचं पोट भरतं. तर जाऊन द्या मग बघा, असं गावाकडेच बघायला भेटतं आमच्या इकडे. परत गेले चुलत्यांना गप्पा मारायला. हे आहेत माझ्या चुलत्यांची घरं. तर मी खूप साधारण घरातली आहे बरं का, असं दिखावा नाही, मी खूप छोट्या घरातली म्हणजे खूपच छोट्या गरिबातली आहे. तर जाऊ त्या सासरी नशीब उजळलं, माझं सासर चांगलं भेटलं. आणि मग मस्त इकडं बसून माझी चुलती सडा टाकत होती, मग मी तिकडं अशी एक रील्स बनवली. आणि मग परत गेले माझ्या घरी. तर माझा बड्डे होता म्हणून माझ्या भावाच्या पोरीने की सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलं बघा, किती मुलांना आजकालच्या करते बघा, भावाचा मुलगा कसं किसी किसी करते. तर हे बघा, ह्या माझ्या भावाच्या पोरीने माझ्यासाठी आईस्क्रीम आणली होती. तर बघा किती मैया. तर मग माझ्या आईने पोरी जाणार आहेत म्हणून असं मस्त पुरणपोळ्याचा बेत काढला होता. आणि मग माझी चुलती म्हणत होती केळं वगैरे घेऊन जा, म्हणजे केळं आहेत माझ्या चुलतीच्या झाडाला, ती माझी चुलती आहे मोठी. तर बघा किती छान केळं होते. मग आईचा इकडं स्वयंपाक पण झाला होता बघा, आमटी वगैरे, पोळ्या, इकडं दूध, असं छान छान पुरणपोळीचा स्वयंपाक बघा. इकडं पापड भजे नाही केले होते, हा माझा भाऊ आहे कजन. आणि इकडे आहे माझी आजी. तर मग मस्त आम्ही असं सगळ्यांनी जेवण केलं बघा, गरमागरम पोळी आमटी. तर बघा आई आई असते. आणि मग आईनं जेवण झालं आणि लगेच गेली शेतात हे हरभरा आणायला. मला निघायचं होतं पुण्याला, तर तो ब्लॉग येईल उद्या. आईने काय काय दिलं ते